नमस्कार, चला आज पफ स्लीव्ज बघूया। इथे मी 4 पदरी कापड घेतलेला आहे। माझ्या साईडला फोल्ड साईड आहे। सगळ्यात आधी आपण खालच्या साईडला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊ। या स्ट्रेट लाईनीपासून वरती आपल्याला बाहीची उंची टाकायची आहे। बाहीची उंची आहे 10 इंच, त्यात मी पाऊण इंच प्लस केलेला आहे, म्हणजे पावणे 11 इंचावर एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतली आहे। आता या स्ट्रेट लाईनीवरती आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। आता माझा ब्लाऊजची साईज आहे 36 इंच, तर 36चा चौथा भाग 9 येतो। तर आपण असा एक बॉक्स रेडी करून घेऊ। आता इथे आपण 1 इंच आतमध्ये मार्किंग करणार आहोत। या लाईनीवरती 3 इंच डाऊन जाऊन मार्किंग करायची आणि त्या मार्किंगपासून आतमध्ये 1 इंच स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। आता या दोघं 1-1 इंचाच्या ज्या मार्किंग आहेत तिथे आपण एक क्रॉस लाईन ड्रॉ करून घेऊ। या क्रॉस लाईनीवरती आपल्याला सेंटर घ्यायचं आहे। या क्रॉस लाईनीचं इथे आपण सेंटर घेतलेला आहे। आता हे जे बाजूचे दोघं पार्ट आहे, या दोघं पार्टचं सुद्धा आपल्याला सेंटर काढायचं आहे। व्यवस्थित टेप ठेवायचा आणि सेंटरमधून फोल्ड करायचा, म्हणजे आपल्याला आपलं सेंटर मिळतं। दोघं साईडला तीच ट्रिक यूज करायची। आता आपल्याला हे जे वरचं मार्किंग आहे तिथून अर्धा इंच वर मार्क करायचं आहे। या मार्किंगपासून अर्धा इंच खाली मार्क करायचं आहे। फ्रेंच कर्व घ्यायचा। आता फ्रेंच कर्वच्या मदतीने आपण छान असं हाफ कर्व इथे ड्रॉ करून घेऊ। वरच्या साईडला अर्धा इंचाच्या वरून आपल्याला कर्व ड्रॉ करून घ्यायचा आहे। इथे खालून अर्धा इंचाचा कर्व ड्रॉ करून घ्यायचा आहे। इथून 1 इंच आतमध्ये मार्किंग करायची आणि ही क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची। ही आपली बेसिक स्लीव रेडी झालेली आहे। इथे आपण 3 इंचावर वरती मार्किंग करणार आहोत। आता हा जो सेंटर आहे आपल्याला हा किती इंचावर येतो हे मेजर करायचं। बघा 4.5 इंचावर येत आहे, तर 3 इंचाच्या मार्किंगपासून आतमध्ये 4.5 इंचावर मार्किंग करायची आणि हा बॉक्स रेडी करायचा। इथून 3 इंच आधी मेजर करून घ्यायचं, म्हणजे बॉक्स आपला व्यवस्थित येईल। सेंटरला टच करायची ही लाईन। आता हा बॉक्स रेडी झाल्यानंतर फ्रेंच कर्व घ्यायचा आणि व्यवस्थित सेंटरपर्यंत आपल्याला कर्व हा फुगाबाईचा ड्रॉ करून घ्यायचा आहे। बघा आपली ही फुगाबाई ड्रॉ करून रेडी झालेली आहे। आता व्यवस्थित कट करायची क्रॉस लाईन। वरचा कर्व कट करताना सेंटरपर्यंत कट करायचा आणि सेंटरपासून जी स्ट्रेट लाईन आहे ती कट करायची। आता खालची जी ही स्ट्रेट लाईन आपण ड्रॉ केली होती ती सुद्धा कट करायची। कापड ओपन करायचा आणि हा जो खालचा कर्व आहे तो कट करायचा। ही आपली पफ स्लीव जी आहे ती रेडी झालेली आहे। आता पफ कुठून द्यायचा, जे 3 इंचाची मार्किंग होती तिथे कट करून घेऊया आपण, कारण तिथपर्यंतच आपला पफ येईल। दोघं साईडला मार्किंग येईल तर आपला पफ तितकाच येईल।